नमस्कार, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष आणि माझ्याबरोबर माझे आम आदमी पार्टीचे सच्चे इमानदार कार्यकर्ते जे दिवसरात्र इतर लोकांसाठी, पुणेकरांसाठी दिवसरात्र मेहनत घेतात। आमच्या सकाळी असा एका व्यक्तीचा फोन आला की त्याची सून आहे ती महानगरपालिकेच्या खड्ड्यामुळे पडून तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिची गुडघ्याची वाटी फुटली आणि तिला काल ॲडमिट केलं इथं ससून रुग्णालयामध्ये। ससून रुग्णालयामधील जे डॉक्टर्स आहेत, जे ड्युटीवर होते, त्यांनी सांगितलं की हिचं ऑपरेशन इथं होऊ शकत नाही। त्यांनी आधी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यांनी सांगितलं की ससूनमध्ये जावा। मग ससूनमध्ये आल्यानंतर त्यांना असं कळलं की इथं त्याला उपचार होऊ शकत नाहीत, साधन सामग्री नाही आमच्याकडं, तर तुम्ही बाहेर घेऊन जा अशी त्यांना माहिती देण्यात आली, सांगण्यात आलं। पेशंट गरीब असल्यामुळं तो हतबल झाला, काय करावं असं त्याला सुचत नव्हतं। म्हणून आमच्या आम आदमी पार्टीचे किरण कांबळे असतील, उमेश बागडे असतील, जिब्रील शेख असतील, आमचे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांशी त्यांची बोलल्यानंतर त्यांना असं दिसलं की ह्याला इथं ऑपरेशन घेणं गरजेचं आहे, परिस्थिती चांगली नाही किंवा बेताची आहे। आणि हे ससून रुग्णालय जे महाराष्ट्र सरकारचं जवळपास राज्यामध्ये 2 नंबरचं रुग्णालय, याच्यामध्ये उपचार झाला पाहिजे असं त्यांना माहीत होतं, पण त्यांना कुठं इथं भीक घालत नव्हते किंवा म्हणणं ऐकून घेत नव्हते। त्यांनी एक शहराध्यक्ष म्हणून मला फोन केल्यानंतर मलाही वाटलं की ह्या रुग्णालयामध्ये एवढा मोठा खर्च करत असेल आणि सामान्य माणसासाठी जर इथं उपचार होत नसेल तर ह्या रुग्णालय काय कामाचं। ससून तसं बघितलं तर खूप ह्याची बॅड पब्लिसिटी आपण पूर्ण राज्यभर बघतो की इथं अंमली पदार्थाची तस्करी होती, गुन्हेगाराला आश्रय मिळतो, साप चावून, विंचू चावून, उंदीर चावून पेशंट मरतात, पाणी नसतं, इथं व्यवस्थित उपचार मिळत नाही। पण हे रुग्णालय लोकांसाठी कामी येत नाही असं आपण भविष्यात आणि म्हणजे भूतकाळातही ऐकलं होतं। तर आम्ही आल्यानंतर आम्हाला डीन साहेबांना एक चांगला प्रतिसाद दिला। आम्ही सगळेजण कॅबिनमध्ये गेल्यानंतर त्यांनी म्हणले की कोणती केस आहे, त्यांनी शहानिशा केली आणि त्यांना लगेचच उपचार करण्यासाठी त्यांनी ऑर्डरही दिली। तर त्या पेशंटचा उपचार होईल हे नक्कीच आम्हाला याच्यातून दिसत आहे। मला म्हणणं नक्कीच हे मांडायचं आहे की प्रत्येक पेशंट जर डीनकडे जायला लागला तर हे रुग्णालय सरकारी आहे का आणि इथं योग्य उपचार जे राज्याचे मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा आपले देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे जे छातीठोकपणे योजना सांगतात नागरिकांना, त्या योजना वास्तवात नाही तिथं, हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। आम आदमी पार्टी म्हणून याचा आवाज तर नक्कीच उठवणार आहे, पण आम्ही सर्वांनी एक संकल्प केलेला आहे की अशा केसेस खूप असतात दिवसभर ज्यांना उपचार मिळत नाही। आम्ही एक पक्ष म्हणून, जागरूक पक्ष म्हणून, आणि आरोग्याचा संबंधीचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे। लोकांना इथं घरदार विकावं लागतं, शेती जमीन विकावं लागते, सोनं नाणं विकावं लागतं आणि आपल्या पाल्यांचा असेल, नातेवाईकांचा असेल उपचार करावा लागतो। तर मोठी हानी, आर्थिक हानी होती, ती थांबली पाहिजे, ही आम आदमी पार्टीची भूमिका राहील। त्याच्यासाठी आम्ही एक मदत केंद्र म्हणून ह्या गेटच्या समोर एक बॅनर लावून आम्ही थांबणार आहोत। रोज सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत आमचा इथं सदस्य असेल, पुणे शहरात असेल, महाराष्ट्रातून असेल, कुणालाही काही समस्या असेल याच्यात आमच्या मदत केंद्राची मदत घ्या तुम्ही। आम्ही निस्वार्थी भावनानं अरविंद केजरीवालनं सांगितलेल्या मार्गावर चालून देशातील, राज्यातील कष्टकरीसाठी, गोरगरिबासाठी आम्ही इथं उपलब्ध आहोत, ही आम्ही हाक देतो। तुमची काही समस्या असेल तुम्ही आमच्या कानावर नक्की घाला आणि आम्ही ती तडीस नेऊ आणि तुम्हाला उपचार मिळेल याची खात्री आम आदमी पार्टीवर देतो। तर सर्व माझ्या सहकाऱ्यांनी ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ही केस जी काही तडीस लावली त्यांना उपचार मिळणार आहे नक्कीच, ते सर्वांचं धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि एक अभिमान वाटतो मला की असे कार्यकर्ते पुणे शहराला लाभलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही समस्या नागरिकांच्या सोडू शकतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।